संविधानाचा आधार आहे किंवा नारा आहे सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल. पण गेल्या 10 वर्षामध्ये फक्त असत्याचा विजय करण्याचं काम मोदी काळात झालेलं आहे. हा मोदींचा नवीन संविधान करता कोणी असेल तर तो गौतम अडाणी आहे. त्यांना गौतम अडाणीला जे विरोध करतात ते संविधान विरोधी आहेत हे मोदींना सांगायचं. 370 कदम हटवला आणि सुप्रीम कोर्टाने मग उपकार केले का? उपकार केले का? 370 कलम हटवून काय देव लावले काश्मीरमध्ये? आजही काश्मीरमध्ये जवानांच्या हत्या होत आहेत. आजही काश्मीरमधला तरुण बेरोजगार आहे, नवीन उद्योग आला नाही. आजही तिथे सैन्याच्या ताकदीवरच राज्य सुरू आहे. 370 कलम हटवलं सांगताय कोणाला? ठीक आहे हटवलं, पुढे काय? मणिपूरला जाऊन दाखवा, काश्मीरचा विषय संपलाय. तेच कसलं भजन करताय? हिम्मत असेल तर काश्मीरला जाऊन दाखवा आणि गौतम अडाणीला सांगा की काश्मीर मणिपूरमध्ये एखादी प्रॉपर्टी घ्या सरकारची आणि तिथे उद्योग काढा. आहे गौतम अडाणीची हिम्मत? आणीबाणी आणली त्यावेळेस अनेकांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, ती घोषित आणीबाणी होती. मात्र आता जे अघोषित प्रमाणे आत टाकलं जातं का ईडी मार्फत? बघा, आणीबाणी ही उघडपणे आणली. नरेंद्र मोदी असं म्हणतात की तेव्हा भूमिगत राहून कार्य करत होते. भूमिगत आणीबाणी 1975 साली उघडपणे इंदिरा गांधींनी आणली. ती काही लपवून आणली नाही ना. तेव्हा अनेकांना तुरुंगात जावं लागलं. प्रियंका गांधींनी सांगितलं ना, तुम्ही धडा घ्या मग आणीबाणीपासून. नागरिकांचे हक्क, न्याय खतम केल्यावरती जनता उद्रेक करते, तुम्ही त्याच्यापासून धडा घ्या. आणि इंदिरा गांधींनी त्यानंतर निवडणुका